हॅलो फ्रेंड्स, मी शेफ नील। मी आज मस्त अशी थंडगार दहीवड्याची रेसिपी केलेली आहे। तुम्ही नक्की बघा, माझी रेसिपी तुम्हाला आवडेल। आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा। थँक्यू। हॅलो फ्रेंड्स, मी शेफ नील। आज आपण पाहणार आहे दहीवडे आणि त्यासाठी लागणारं साहित्य। मी हे एक बाउल उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धा तास भिजवून ठेवलेलं होतं। त्यातलं पाणी नितळून मी हे डाळ काढून घेतलेली आहे। साखर घेतली थोडी, चाट मसाला, मिरची पूड, मीठ, हिंग, दही अर्धा लिटर। आता ही उडदाची डाळ मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। आता ही डाळ मी मिक्सरला वाटून घेणार। याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करतो आणि आता मी हे मिक्सरला बारीक वाटून घेतो। वाटताना मी याच्यामध्ये थोडंसं दही ॲड करतो, त्यामुळे वडे आपले एकदम सॉफ्ट होतात। पाणी न वापरता मी याच्यामध्ये थोडंसं दही घातलेलं आहे। आता मी हे मिक्सरला असं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता मी एका भांड्यामध्ये याला काढून घेतो। आता याला आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता मी याला फेटून घेतलेलं आहे। आता एक 10 मिनटं मी याला भिजण्यासाठी ठेवतो आणि मग आपण वडे तयार करायला घ्यायचे। तर मी पीठ भिजायला ठेवलं आहे, तोपर्यंत मी हे दही आपण फेटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी थोडीशी साखर ॲड करतो, मीठ, थोडीशी हिंग ह्याच्यामध्ये मी घालतो, थोडंसं हिंग ॲड करतो आणि आता याला मी छान असं फेटून घेतो। याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, पाणी किंवा दूध थोडं चालतं। तर आता आपलं दही पण छान फेटून झालेलं आहे। तर आता आपण वडे तयार करायला घेऊया। पीठ पण आपलं भिजलंय छान। तर आता आपण याचे वडे तयार करायला घेऊया। तेल तापलंय, आता आपण वडे करायला घेऊया। मी अशा पद्धतीने वडे करतो। एका स्पूनवरती असे बॅटर घ्यायचं, ते असं करायचं। म्हणजे आपले वडे एकदम मस्त गोल होतात। हे बघा, अशा पद्धतीने वडे करायचे। आणि आता मी याला तळायला सोडतो। अशा पद्धतीने आपण सगळे वडे तयार करायचे। तर आता आपण हे वडे छान फ्राय करून घ्यायचे।
तर आपले वडे मस्त झालेले आहेत। हे बघा, आकार एकदम छान आला आहे आणि वडे एकदम फुलले आहेत आपले। आता आपण या वड्यांना काढून घेऊया। अशा पद्धतीने याला तळायचं आपण। एकदम छान आकार आलेला आहे वड्यांना आपल्या। अशा पद्धतीने आपण बाकी सगळे वडे आता तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण वडे सगळे तळून घ्यायचे। वडे आपले आता फ्राय झालेत, आपण आता यांना काढून घेऊया। आता आपले मस्त गरमागरम वडे तयार झालेले आहेत। तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तर हे कसं बनवायचं ते आपण पाहूया। आता पहिल्यांदा आपण हे सगळे फ्राय केलेले वडे आपण पाण्यामध्ये सोडायचे मुरण्याकरता। असे पाण्यामध्ये आपण इथं सोडायचे एक 5 ते 10 मिनिटं। तोपर्यंत आपण आता इकडे अशा बोलमध्ये बोल घ्यायचा आणि ही चिंचेची चटणी आहे आणि ही ग्रीन चटणी आहे। तर ही चिंचेची चटणी मी 1 वाटी बिया काढलेले चिंच घेतले, परत अर्धी वाटी गूळ, मीठ आणि लसणाच्या 2 कुड्या, परत हिरवी मिरची 1, असं हे मी कुकरला लावलं होतं आणि 3 शिट्ट्या करून त्याला मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे आणि चाळणीनं त्याची पेस्ट काढून घेतलेली आहे आणि चोथा सगळा बाजूला काढून अशी याची मी चटणी तयार करून घेतलेली आहे। आणि ही ग्रीन चटणी अर्धी पिंडी पुदिना घेतला मी, अर्धी पिंडी कोथिंबीर, परत हिरवी मिरची, आलं लसूण, साखर, थोडंसं मीठ आणि थोडंसं दही घालून मी असं मिक्सरला याची बारीक पेस्ट करून अशी ग्रीन चटणी तयार केलेली आहे। आता ह्या अशा एका बाउलमध्ये आपण ते पाण्यामध्ये सोडलेले वडे आहेत मुरण्याकरता, ते आपण या बाउलमध्ये काढून घ्यायचे सगळे वडे। असे मी सगळे वडे या बाउलमध्ये घेतलेत। आता आपण याच्यावरती हे आपण तयार केलेलं जे दही आहे फेटून घेतलेलं ते याच्यावरती आपण घालायचं। आता याच्यावर आपण ही ग्रीन चटणी जी तयार केलेली आहे ती याच्यावर आपण घालायची। आता ही चिंचेची चटणी आपण तयार केली ती याच्यावर घालायची। आता याच्यावर आपण हा चाट मसाला थोडा घालायचा। मिरची पूड थोडी घालायची।
बारीक शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, तर आता हे आपले दही वडे तयार झालेले आहेत. एकदम मस्त लागतात. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला आवडली माझी रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा. थँक्यू.